प्रश्न क्रमांक 1012. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण स्वीकारते? तर संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान हे लोकसभा सभापती स्वीकारतात. नेक्स्ट, नोवाक जोकोविच हा टेनिसपटू कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतो? तर सर्बिया या देशाचा नोवाक जोकोविच खेळाडू आहे. नेक्स्ट, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्टेशन कोणते? आसाममधील गुवाहाटी हे पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्टेशन आहे. नेक्स्ट, रत्नागिरी जिल्ह्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर एकूण 237 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा रत्नागिरीला लागलेला आहे. नेक्स्ट, 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर बेलापूर अहिल्यानगर या ठिकाणी पहिला साखर कारखाना सुरू झाला. नेक्स्ट, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर रयतवारी या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले. नेक्स्ट, वीर दामोदर सावरकर यांना कोणती शिक्षा झाली? तर 2 जन्मठेपेची शिक्षा म्हणजे एकूण 50 वर्ष शिक्षा झाली होती. नेक्स्ट, लालबाग गार्डन कोणत्या राज्यात आहे? तर लालबाग गार्डन हे कर्नाटक या राज्यात आहे. नेक्स्ट, लालगड पॅलेस कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यात लालगड पॅलेस आहे. नेक्स्ट, भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर आंबागड किल्ला हा तुमसर या तालुक्यात आहे. नेक्स्ट, भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली? तर ऑक्टोबर 1984 मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झाली. नेक्स्ट, कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? तर 42वी घटना दुरुस्ती 1976 या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, भारत चीन देशाच्या दरम्यान चकमक झालेल्या चर्चेत असलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर गलवान प्रदेश हा लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे. नेक्स्ट, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक डॉक्टर आ. साळुंखे यांनी लिहिले आहे. नेक्स्ट, सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षक व पहिल्या स्त्री मुख्याध्यापक म्हणून ओळखले जाते. हे विधान कसे आहे? तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट, आरशाचा ध्रुव व नाभी यांच्यातील अंतराला नाभी अंतर म्हणतात. तर नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या डॅडॅश असते. तर नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. नेक्स्ट, भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? तर 31 जुलै 1995 या वर्षी भारतात मोबाईल सेवा सुरू झाली. नेक्स्ट, इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि. का. राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. तर इतिहास संशोधन मंडळाची स्थापना ही 7 जुलै 1910 मध्ये पुणे या ठिकाणी करण्यात आली. नेक्स्ट, ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? ब्रिक्स या संघटनेचे मुख्यालय शांघाई चीन या ठिकाणी आहे. नेक्स्ट, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? तर 73वी घटना दुरुस्ती यानुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, स्टार्ट अप इंडिया आणि स्टँड अप इंडिया ही मोहीम डॅडॅशशी संबंधित आहे? तर या दोन्ही मोहिमा उद्योगाशी संबंधित आहेत. नेक्स्ट, गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर गोंडवाना विद्यापीठ हे 2011 मध्ये स्थापन करण्यात आले. नेक्स्ट, एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एक उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे. तर एल निनो हा स्पॅनिश शब्दाचा मराठी अर्थ काय आहे? तर एल निनो या शब्दाचा अर्थ बाळ असा आहे. नेक्स्ट, कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथरोग कायदा ब्रिटिशांनी डॅडॅश साली प्लेगच्या साथीत केला होता? तर 1897 चा कायदा हा प्लेगच्या साथीत केला होता.
नेक्स्ट, तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी लिहिले? तर 1855मध्ये महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर कळसुबाई शिखराची उंची ही 1646 मीटर आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट, नियमित मद्यपानामुळे डॅश या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो. तर व्हिटॅमिन बी या जीवनसत्वाचा अभाव दारू पिल्यामुळे होतो. नेक्स्ट, या ठिकाणी 2-3 मराठीचे प्रश्न आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. मितभाषी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर मितभाषी म्हणजे मोजके व कमी बोलणारा. नेक्स्ट, कनक, सुवर्ण हे व कांचन हे कशाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे सोन्याचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट, इतिश्री होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर इतिश्री होणे म्हणजे समाप्त होणे किंवा शेवट होणे. नेक्स्ट, भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी राजगोपालाचारी हे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते.